चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीना आवडे हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायीना आवडे हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे गुण गायीना आवडे हेची माझी सर्व जोडी गोपाला गोपाला देव हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. प्रस्तुत प्रसंगी समप्राप्त सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ देहुनिवासी जगतवंदनीय तुकोबरा यांचा चार चरणाचा असून मागणीपर आहे. सप्ताहाच्या अनेक दिवसामध्ये आपण भगवंताचं गुणगान केलेलं आहे, भक्तीही जाणून घेतलेली आहे आणि मग अशा भगवंताकडे आज आपल्याला काहीतरी मागायचं आहे आणि म्हणून आपल्या सेवेसाठी निवडलेला अभंग हा मागणीपर प्रकरणातील देवाकडे मागणी काय मागावी हा सांगणारा आहे. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर त्यावरती विवेचन करण्या अगोदर मी माझ्या गुरुजनांना वंदन करतो आणि अभंगावरती विवेचन करण्यासाठी सुरुवात करतो. तया नमन माझे श्री गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तू उपकार न फिटे मज कदा देवा परमानंदा तूच फेडी देवा परमानंदा तूच फेडी. दत्तराया करू प्रथमा नमः दत्तराया करू प्रथमा श्रीकृष्ण मंदिर सेलू संगीतमय श्री दत्तात्रेय प्रभू कथा कीर्तन प्रवचन सोहळा
या सोहळ्याचा आजचा 6वा दिवस नाही का? आणि या 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. आपण गेली अनेक दिवसापासून परब्रह्म परमेश्वर अवतार असणारे श्वेताज प्रभू जगमान्य अवतार आहेत आणि अशा परब्रह्म परमेश्वराच्या अतिशय रसाळ सुंदर अशा पद्धतीच्या लीळा आपण श्रवण करत आहात आणि ज्यांच्या माध्यमातून या लीळा आपल्याला ऐकायला मिळतात असे कथेचे कथाकार आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर महंत सारंगधर बाबा पंजाबी आणि संपूर्ण कार्यक्रमाला मार्गदर्शन ज्यांचं नेहमी असतं असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आमचे गुरुतुल्य विश्वनाथ बाबा कोठी परभणी जिल्हा अध्यक्ष आहेत. तसेच ज्यांच्यामुळे हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आता खरं तर सर्वांची नावं घ्यायला पाहिजे, परंतु सर्वांची नावं न घेता संपूर्ण ग्रामस्थवासी मंडळी ज्यांचा खारीचा का होईना या कार्यक्रमामध्ये वाटा आहे असे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ मंडळी आणि ज्यांच्यामुळे कीर्तनाला आज खऱ्या अर्थानं रंग चढणार आहे. ते बघितलं ते गायन वादन चालू असताना असं वाटायचं की आपण थोडंसं बोलणं कमी करावं आणि यांनाच म्हणावं. तो आनंद आपल्यालाही घ्यायला मिळावा असं वाटत होतं. ऐकत राहावं. इतकं गोड. घाम फुटत होता पण हात थांबत नव्हती, बोट थांबत नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या. सर्वच ही श्री संत मोतीराम महाराज संस्थान या ठिकाणाहून आलेली माझे सर्व सहकारी मंडळी, मृदुंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील, ही सर्व साधक आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ सद्भक्त वासनिक महिला विद्यार्थी बालमित्र हो. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला काय प्राप्त करायचंय हे अजूनही समजलेलं नाहीये. भगवंत आपल्याला बऱ्याच वेळेला असं काही द्यायला पाहतो, परंतु काय मागावं याची जाणीव नसल्यामुळे चुकीचं काहीतरी आपण घेऊन बसतो आणि मग पस्तावा होतो, पश्चाताप होतो. आणि म्हणून संत आपल्याला जाग करण्यासाठी तुकोबार फार गोड आपल्याला सांगतायत की देवाकडे मागायचं तर काय मागायला पाहिजे, ज्या मागण्याने आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. फार गोड अभंग आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा. काय मागितलं, किती गोड मागितलं. आणि आमच्या महानुभावांच्या चरित्रामध्ये, स्वामींच्या चरित्रामध्ये पाहता स्वामी प्रसन्न झालेले आहेत अशी एक लीळा आपल्याला पाहायला मिळते. पण त्या अगोदर सर्वजण आपण एकदा भगवंताचं गुणगान करूया. गोपाला चिदान देगा देवा तुझा विसरण न व्हावा. माय बापू, गेली अनेक दिवसापासून पण बरंचसं काही श्रवण केलेलं आहे आणि मी इथे उभं राहिलो. आपण माझ्याकडे बऱ्याच वेळापासून पाहताय. लक्षात काही गोष्टी आल्या असतील, काही मला आपल्याला आणून द्यायचे आहे. कीर्तन खर तर महानुभाव परंपरेमध्ये आजपर्यंत कधी होत नव्हतं, परंतु ज्या गावामध्ये आम्ही राहतो असं हयातनगर, जेथून माझ्यासोबत आमचे गवळी म्हणून त्यांना आम्ही ओळखतो, त्यासोबत जे पेटीवरती साथ देत आहेत, काय नाव, वैद्य बाबा सोबत आलेत, पण मला नाव माहित नाही. बघा माझं किती अज्ञान आहे. असो, सांगायचं तात्पर्य तुम्हाला होतं की कीर्तन हे माझं अंग नसल्यामुळे, पण मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये खूप सुंदर कीर्तनकार आहेत. आमचे रामचंद्र महाराज आहेत,
आणि आजूबाजूलाही आमच्या अवतीभोवती रमेश महाराज भुसाले आमचे मित्र आहेत. मग ते एक वेळेस म्हटले, तुम्ही प्रबोधन करता, प्रवचन करता, त्यात थोडस संगीत मिसळायचं, भगवंताचं गुणगान करायचं तालासुरावरती आणि कीर्तनाला उभं राहायचं. मग एक वेळ असा प्रसंग, पहिल्या कीर्तनाचे साक्षीदार माझ्या सोबतच आहेत, आणि मग मी कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता या अभंगावरती कीर्तनाला सुरुवात केली. आता 2 वर्ष होत आहेत, पण अजूनही फारशा काही तारखा मिळत नसल्यामुळे सराव झालेला नाही बरं का. म्हणजे तुम्ही तारीख दिली पाहिजे आणि सराव केला पाहिजे, हेही तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. मागच्या वेळेला होता योग, पण काय करता, आता थोडक्यातून गाडी निघून गेली. म्हणून या वेळेला त्या गाडीत बसण्याचा योग आला, आणि आपण सर्वजण ग्रामस्थवासी माझ्यावरती अत्यंत प्रेम करता, त्यामुळे पुन्हा एकदा मला या वर्षी तुम्ही आठवण केली आणि सेवेची ही संधी मला प्राप्त करून दिली. आणि म्हणून ही सेवा संपन्न होत असताना त्या भगवंताचं तर मी ऋण मानेलच, पण या ग्रामस्थवासियांचं शेवटी मानत असताच मी अगोदर मानेल. त्याचं कारण आहे, आणि ते शेवटी सांगेल मी तुम्हाला. पण अभंगावरती विवेचन करण्या अगोदर पुन्हा एकदा आपण त्या भगवंताचा गजर करूया. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रामध्ये स्वामी आमच्या एकांतात असताना मागावं काय हे आम्हाला समजून सांगतायत. फार गोड लीळा आहे, सर्वांच्या पाठांतरातली आहे. महानुभाव संप्रदायाचा असा एकही साधक नसेल की मला वाटतं त्याला ही लीळा माहिती नसेल. जसं वारकरी संप्रदायातला असा एकही व्यक्ती सापडणार नाही की ज्याला पसायदान माहिती नाही, आणि ज्याला पसायदान माहिती नाही, मी असं समजेल की तो वारकरीच नाही. आणि म्हणून महानुभाव संप्रदायाची जी साधक मंडळी आहे, जी यजमान मंडळी आहे, जी सद्भक्त मंडळी आहे, त्यांच्या जीवनात त्यांनी आजपर्यंत एकदा तरी ही लीळा ऐकलेली असेल. स्वामी आमचे कणाशीला गेलेले आहेत, आणि त्या गावामध्ये गेलेले असताना एका ब्राह्मणाची आणि स्वामींची भेट झाली. ब्राह्मणांनी स्वामींना विनंती केली की जिजी आपण आमच्या आवाराचे विजय करावे. स्वामींनी त्यांच्या आज्ञेला मान दिला आणि घरी गेले. यथायोग्य त्याला घडेल त्या पद्धतीनं त्यांनी स्वामींची सेवा केलेली आहे, आणि माझा देव प्रसन्न झाला आणि त्या कणाशीच्या ब्राह्मणाला म्हणतो की मागा. भगवंत प्रसन्न झालेला आहे आणि त्या ब्राह्मणाला मागा म्हणतोय. त्या ब्राह्मणाने विचार केला, बराच वेळ डोकं खाजवलं, आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे खूप काही मागायचंय, आपल्याला बरंचसं काही मागायचंय, खूप काही मागायचंय, पण एका शब्दात मागावं लागेल, एकदाच मागावं लागेल. मुळात ब्राह्मण समाज हा अतिशय विद्वान असतो, त्यात शंका नाही, आणि म्हणून त्यांनी अतिशय सुंदर देखणं मागणं मागलेलं आहे, खूप सुंदर. त्याचा भतितार्थ असा आहे की तो देवाला म्हणतो, देवा आपल्याला द्यायचंच असेल ना तर मला सुनेच्या हाताने ताक भात खायला मिळाला पाहिजे. काय म्हटला तो? सुनेच्या हाताने ताक भात. पण गंमत सांगतो यामधली, लक्षात घ्या तुम्ही. आता सून येण्यासाठी मुलगा लागेल ना, किती विद्वान माणसं असतात बघा ना तुम्ही, पण तरीही मागायचं काय कळत नाही. सोन्याच्या हाताने ताक भात मिळावा म्हणून देवाला म्हणतो की देवा मला द्यायचं असेल तर हेच माझं मागणं आहे आणि मला हेच हवंय. स्वामी त्याला सांगतात की बाबा रे, हे नश्वर आहे, नाशवंत आहे, देहासोबत थांबणार आहे, संपणार आहे, सोबत येणार नाही. गाडी बंगला धन दौलत संपत्ती कोणीच सोबत येत नाही. फार गोड प्रमाण आहे. काळाची बावडी खूप गोड प्रमाण आहे. काळाची
माहिती आहे आपण सर्वजण गुणीजन आहात, पाठांतर भरपूर आहे, आपलं प्रमाणाला काही सीमा नाही. आपण म्हटलं तर एका एका शब्दाला प्रमाण द्याल, मला खात्री आहे. वेळ वेळ कोणासाठी थांबत नाही मायबाप. आणि म्हणून हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. काळाची उडी जेव्हा आपल्यावरती पडत असते ना, तेव्हा कुणीच आपल्याला सोडू शकत नाही, कुणीच सोडू शकत नाही. फार गोड प्रमाणामध्ये अनेक उदाहरणं दिल्या गेलेली आहेत. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनिया सोडविणारा शेवट मात्र खूप छान आहे. एका चक्रपाणी वांचोनिया. आणि म्हणून तो कळाला पाहिजे, ही नश्वरता ही कळाली पाहिजे. मला लक्षात आलं इथे आल्यानंतर काल अघटित घटना आपल्या गावामध्ये घडलेली आहे. आणि म्हणून अजूनही आपल्या डोळ्याचे अश्रू थांबलेले नाहीत. त्या पत्नीला दुःख असेल, आईला दुःख असेल, पूर्ण मला कल्पना नाही, पण मला माहिती आहे आपण ज्याला गमवतो ना, त्याच्या झाड्याने होणारी जी पोकळी असते ती कुणीच भरून नाही काढू शकत, नाही काढू शकत. नश्वर देह आहे, जाणार आहे, हे माहिती आहे आपल्याला, त्याची कल्पना आहे. आणि म्हणूनच मायबापू आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की त्या जाण्या अगोदर आपल्याला एक शिदोरी तयार करावी लागणार आहे. बाकी कुठलंच काही सोबत नाही येत ना हो. धन, द्रव्य, संपत्ती, नौकर चाकर, पैसा, आई वडील, बहीण भाऊ, कितीही प्रेम असेल नाही येऊ शकत. म्हणून आपल्याला संत जाग करण्याचं काम करतायत. कणाशीच्या ब्राह्मणाला नाही कळालं, तो देवाला म्हणतो नाही देवा मला हेच पाहिजे, सोन्याच्या हाताने ताक भात खायला मिळावं, बस, या वेगळं काही नकोय. म्हणजे सून मागितली आणि सुनेसाठी अगोदर मुलगा लागेल आणि मग सून येईल. सुनेच्या हाताने ताक भात खाण्यासाठी, ताकासाठी गुराढोरं लागतील आणि त्या गुराढोरांना चरण्यासाठी शेती लागेल. आणि ती सुख एवढ्या आदराने प्रेमाने खाऊ घालणार त्यासाठी सूनही प्रामाणिक लागेल. किती काही बिचाऱ्याने मागितलं, त्याला असं वाटलं की मी किती विद्वान आहे, किती काही मागितलं त्याला वाटत होत, पण देवाने मात्र त्याच्या बुद्धीची कीव केली. आणि स्वामी म्हणतात या वेगळं काही मागा, पण नाही मागता आलं त्याला. आणि या कथेवरून, या लीळा चरित्रातल्या या घटनेवरून स्वामींनी भक्तिजनांना दिलेला जो दृष्टांत आहे ना, तो फार महत्वाचा आहे. स्वामींनी दिलेल्या 114 दृष्टांतापैकी एक वेवाचा दृष्टांत आपल्याला पाहायला मिळतो. त्या वेवाच्या दृष्टांतामध्ये एक साळी म्हणजे वस्त्र विणणारा, त्याचं जे मशीन असतं त्याला एक वेव म्हणजे गोल असतं, लाकूड असतं आणि ते मोडलेलं आहे. आणि म्हणून तो बाजारला जातो. बाजारला गेल्यानंतर बाजारात त्याला वेव मिळत नाही. परतीच्या प्रवासात येत असताना एका झाडाखाली थांबला, विसावला आणि त्याची दृष्टी वर असलेल्या एका फांदीकडे गेली. मनामध्ये कल्पना केलेली आहे की ही बरीबी फांदी जर मला मिळाली असती तर त्याचा किती सुंदर वेव झाला असता. अशी त्यांनी कल्पना करावी न करावी की ती फांदी तुटली आणि त्याच्या समोर पडली. फांदी पडल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं आणि वेव याचा होईल म्हणून त्याने ती फांदी घेतली, खांद्यावरती टाकली आणि निघाला. तेवढ्यामध्ये कानावरती एक शब्द आलेला आहे, आगामी कल्पवृक्ष प्रसन्न झालो माग. मी कल्पवृक्ष आहे, जी कल्पना केली ते देणारा. आणि म्हणून प्रसन्न झालो आहे माग. आता त्यांनी काय मागायला पाहिजे? कल्पना केली ते देणारं वस्त्र, आपलं तो वृक्ष असताना त्यांनी काय मागावं? धन, रौरव, संपत्ती, ऐश्वर, गाडी, बंगला असं काही मागावं ना. स्वामी सुद्धा म्हणतात तो वस्त्र मिळत होता ना, पाटाऊ सुतावाचे त्यांनी वस्त्र मागायला पाहिजेत होते. पण तो काय मागतो त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. काय मागतो? अनेक मोडीये तोडीये वेवची दे. अनेक मोडला तोडला खराब झाला तर कामी येईल. आणि म्हणून त्यांनी काय मागितलं? पुन्हा एक वेव दे. आणि म्हणून स्वामी म्हणतात की परमेश्वर प्रसन्न झाला तर त्याला काय मागावं? काही विखो व्यवहार या संसारिक गोष्टी मागाव्यात का? ना, तयाचे प्रेम मागावे, त्याचा मोक्ष मागावा. आणि म्हणून तुकोबाराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. आणि म्हणून तुकोबाराय आपल्याला समजावून सांगतात की बाबा रे, म्हणून तुला या संसारातलं संपणार सुख नको ना रे मागू. संपणार आहे राजा, उपयोगाचा नाही. आणि म्हणून स्वामींनी दिलेला एक दृष्टांत आहे. तुम्ही म्हणत असाल रोज कितीतरी हसवत होतो आम्हाला कोणीतरी, कीर्तनकार यायचे मस्त विनोद सांगायचे. आजचे बाबा काही विनोद सांगत नाही, तुमची गरज म्हणून सांगतो. पण मला सांगावंसं वाटत नाही. थोडस प्रबोधन महत्वाचं आहे, चिंतन महत्वाचं आहे, आपल्या जीवनामध्ये तत्वज्ञान महत्वाचं आहे. पण त्या गोष्टी आपल्याला आवडत नाही. का आवडत नाही त्यात तुमचाही दोष नाही. थोडं सिद्धांतातून बघितलं तर लक्षात येतं आपल्याला की जीव हा नेहमी अधगतीकडे प्रवास करत असतो, ऊर्ध्वगतीकडे त्याला जावंसं वाटत नाही. ऊर्ध्व म्हणजे चांगलं, जे भगवंताकडे नेणार आहे ते चांगलं त्याला लोक वाटत. देवाचे चरित्र नावडे सर्वथा. वा वा, सुंदर. बघा किती गोड प्रमाण आहे. देवाचं चरित्र का आवडत नाही माणसाला? कारण की तो अधगतीकडे प्रवास करत आहे. आणि म्हणून बाय बाप हो, संत आपल्याला सांगतात की देवाला काय मागायचंय, संतांनी काय मागितलंय. आपल्या चरित्रामध्ये अनेक प्रमाण आपल्याला देता येतील, पण मी तुम्हाला
काल परवा मी काही दिवसापूर्वी एका ठिकाणी प्रवचनाला जात असताना सकाळची वेळ होती, तरी सिग्नल वरती बरीच गर्दी जमली होती. सिग्नल बंद होता. एक मिनिटाचा काहीतरी वेळ असेल आणि एक म्हातारा माणूस, ज्याचे डोक्याची केस पांढरी झालेली आहेत, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत, अंगावरची वस्त्र मळालेली आहेत, दुर्गंधी अंगाची येते. माझी गाडी उभी होती सिग्नल वरती आणि तो अनेक लोकांकडे जायचा, पैसे मागत नव्हता. मला खायला पाहिजे, काहीतरी अन्न द्यावं म्हणून प्रत्येक जणाकडे मागायचा तो. मला भूक लागली, काहीतरी खायला द्या. प्रत्येकाकडे जात होता. प्रत्येक जण त्याला शब्दाने दुखवत होता, लाताने तिरस्कारित होता. प्रत्येक जणाकडे त्याने याचना केली, पण त्याला कुणीही देत नव्हता. बऱ्याच जणाकडे गेला आणि मग थोड्या वेळामध्ये तिथे एक मोटरसायकल वरती एक पाठीमागे मुलगी, शाळेचं दप्तर तिच्या पाठीवरती लटकवलेलं आहे, शाळेत कदाचित जात असावी. त्या गाडीच्या समोर बसलेल्या त्या मुलीच्या बापाकडे सुद्धा त्यांनी मागितलं, त्यांना साहेब काहीतरी द्या. आवाज थकलेला होता, आवाजातला तो म्हातारपण दिसून येत होत. मागत होता. त्यांनी सुद्धा पायांनी दूर केलेला आहे. मुलीने हे दृश्य बघितलं, आपल्या बॅगची चेन उघडली, त्यामध्ये हात घातला. आईने सकाळी सकाळी गरम डब्यामध्ये धपाटे काहीतरी दिले असतील आणि तिने तो डब्बा काढला, डब्या सहित त्या म्हाताऱ्याला दिलं. म्हातारा खुश झाला, त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, त्याच्या डोळ्यामध्ये आनंद दिसत होता. त्यांनी दिलेला तो आशीर्वाद बघितला आणि ते दृश्य मी बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलं, बघा ना, दान करण्यासाठी वयाची गरज नाही, ज्ञानाची गरज नाही, मोठेपणाची गरज नाही. दान करायचं असेल तर काय लागतं? उदारता लागते, उदारता लागते. आणि म्हणून बघा, तुम्ही बऱ्याच वेळेला तुमचे अनुभव असतील, गावामध्ये एखादा सप्ताह आयोजित केलेला असेल, आपण पट्टी मागण्यासाठी, वर्गणी मागण्यासाठी जात असतो, त्यावेळेला चर्चा सुरुवात होते, काय लावलं हे, दरवर्षी असतं, मुलांना आम्ही कधी 10 रुपये देत नाही, 500 रुपये, 1000 रुपये पट्टी द्यावी लागते. आणि अशी माणसं सप्त्याला पट्टी देत नाहीत, पण मित्र जर भेटले तर धाब्यावरती पूर्ण खर्च करतात. मला त्यांच्या त्या खर्चाबद्दल म्हणायचं नाहीये, पण दान फार महत्वाचं आहे. दानाचं महत्व आपल्याला कळालं पाहिजे. एक माळी एका गावामध्ये राहत होता, तो दररोज फुलं विकायचा, रोज फुलं विकायचा, पण त्याला काही द्यावं कधीच वाटत नव्हतं, कधीच वाटत नव्हतं. दररोज फुलं विकायचा, फुल विकणे हा त्याचा व्यवसाय. आणि म्हणून एके दिवशी फुलाची टोपली आपल्या डोक्यावरती घेऊन जात असताना, आता ते जुन्या काळातली गोष्ट आहे, त्यावेळेला संडासची व्यवस्था केली नसेल शासनाने, फुकट मिळून तरी आपण त्याचा वापर करत नाही, आणि म्हणून सर्व लोक रोडवरती जायचे. त्याची टोपली डोक्यावर, ते जात असताना त्या टोपलीतलं एक फुल खाली पडलं. आता त्यांनी बघितलं, मागे पुढे सर्वीकडे पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलेलं आहे की आता जर मी हे फुल उचललं तर ही फुलं सर्व देवाकडे जातात. त्याला लक्षात आलेलं आहे की बाबा रे, शेलू या गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि तिथे भरपूर फुलं आपले विकल्या जातील, पण हे फुल जर मी घेतलं तर माझं एकही फुल कुणी घेणार नाही. आणि म्हणून त्यांनी त्या फुलाकडे बघितलं, त्याचं अंतःकरण खूप दुखलं, त्याला वाईट वाटलं, एक गुलाबाचं फुल माझं वाया गेलेलं आहे. आणि म्हणून त्या फुलाकडे पाहत तो काय म्हणतो, कृष्णार्पण. कोणतं फुल, पण कोणतं, ते त्याच्या उपयोगाचं राहिलेलं नाही आणि त्याला ते घेता येत नाही. म्हणून तेच जर आजूबाजूला कोणी नसतं ना, त्याने तेही फुल घेतलं असतं, तेही घेतलं असतं. आणि मग थोडे दिवस गेले, म्हातारपण आलं आणि आजारी झाला. एक दिवस त्याचा प्राण त्या देहातून निघून गेला. आता यम त्याला नेत असताना त्याला विचारतात, तू काय पुण्य केलंय? एकही पुण्य तुझ्या जीवनामध्ये दिसत नाही, आता नरकाला तुला जावं लागेल. आणि म्हणून त्याची जी काही नोंद असेल ती डायरी चेक करतायत, पाहतायत, तर त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये एकच फुल त्याने कृष्णार्पण केलेलं दिसलं. त्यामुळे ते यम म्हणतात, त्या एका फुलाच्या बदल्यामध्ये तुला आज पूर्ण रात्र फुलांच्या शय्येवरती आराम करायला मिळेल, पण उद्यापासून मात्र नरकातच जावं लागेल. आणि मग त्याला लक्षात आलं, जर एका फुलाच्या बदल्यात तेही माझ्या उपयोगाचं नव्हतं, एक रात्र मला फुलाची शय्या मिळते, जर मी
दररोज फुल विकत असताना एक एक फुल जर कृष्णाला समर्पित केलं असतं तर त्या बदल्यात मला काही नाही मिळालं असतं. आणि म्हणून मायबापू आपल्याला कळत नाही, म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख प्राप्त होत असतात. गोपाला गोपाला वेळ कमी आहे, बोलायचं भरपूर आहे. आणि म्हणून एका गावामध्ये एका पाटलाची मुलगी, तिचं लग्नाचं वय झालेलं आहे आणि लग्नासाठी बरेचसे मुलं पाहायला येत आहेत. त्यांच्याकडे एक नौकर होता गंप्या नावाचा. आणि त्या गंप्याला साधा भोळा होता बिचारा. माणसाच्या जीवनामध्ये बघा तुम्ही, नाही कळालं ते फार फजिती होती, गंमत होत असते. कधी कधी हसण्यासारखे प्रसंग होतात आणि कधी कधी रडण्यासारखे होतात. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत नाहीत ना हो. कळालं असतं तर आपण देवाकडे असं काही मागितलंच नसतं, नाही मागितलं असतं. आणि म्हणून एके दिवशी पाटलांनी त्या गंप्याला बोलवलं. गंप्या, जी पाटील, आज आपल्या पिंकीला बघायला पाहुणे येणार आहेत रे. आणि म्हणून वरच्या ज्या माडीवरती बऱ्याच दिवसापासून जी माडी बंद आहे, दरवाजा बंद आहे, त्याचं कुलूप उघड, आतमध्ये जा. आणि तिथे मांजरीने बऱ्याचशा काही कुरोड्या आणि पापड्या टाकलेल्या असतील. बायांना माहितीये बरेच दिवस बंद असल्यावरती काय होत असतं. बाया हसतायत म्हणजे लक्षात आलं त्यांच्या. आणि मग ते सर्व टोपलीमध्ये जमा कर आणि माणूस पाहून टाक बरं का. आता गंप्या साधा भोळा बिचारा, पाटलांनी सांगितलं तसं त्याने तंतोतंत केलं. कुलूप उघडलं, आतमध्ये गेला. हातात सूप आहे, एका हातात खराट आहे. आणि तो सर्व केर कचरा जो आतमध्ये जमला होता तो त्याने एकत्रित केला. केल्यानंतर खिडकी जवळ गेला, तिथे उभा टाकला. बराच वेळ झाला पण कचरा काय तो टाकेच ना. पण सकाळच्या वेळेला त्या अंगणवाडीतल्या बाया, काय माहिती काय पोलिओचा डोस काय कशासाठी फिरत होत्या मला नाही माहिती, पण फिरत होत्या मात्र. मस्त सुंदर अशी साडी परिधान केलेली आहे, गजरा लावलेला आहे आणि स्प्रे अंगावरती अत्तर, एकदम सुगंधित, सर्व सुगंध गावभर पसरत होता. आणि अशा अवस्थेत मस्त मेकअप वगैरे करून, काय डोळ्याला काजळ, मला माहित नाही बरं का. तुम्ही म्हणसाल बाबाला एवढं काय माहिती, मी संन्याशी माणूस आहे, पण ऐकलं तेच सांगतोय मी. काय माझ्या पदार्थ सांगत नाही, जे मी ऐकलं तेच तुम्हाला सांगतोय. हा. आणि मग ती नेमकं त्या पाटलाच्या माडी जवळ आली. गंप्याला लक्षात आलं आणि गंप्याने बऱ्याच वेळापासून जी प्रतीक्षा केली होती ती संपली होती. धरली पाठी, ओतली त्या बायांच्या अंगावर. बायांना राग आला. का राग आला? अरे एवढं सुंदर मेकअप केलेलं आणि त्या कुरोड्या पापड्या ज्या होत्या ते झुंबर म्हणून इकडून एक लोंबत होतं, इकडून एक लोंबत होतं. आणि त्या अवस्थेमध्ये ते पाटलाकडे गेले, जोरात ओरडले, पाटील. पाटील म्हटलं माझी पत्नी एवढं जोरात ओरडत नाही, नेमकी ही आहे कोण? पाटलांनी दरवाजा उघडला, बाहेर आले. काय झालं? ओरडायला काय झालं? अहो म्हटलं तुमचा गंप्या, त्याला काही अक्कल? अहो झालं काय? नाही काही झालं काय नाही, त्यांनी अंगावरती कचरा टाकला. आता आवाज थोडासा शांत झाला होता. त्यांनी अंगावरती कचरा टाकला. गंप्याला पाटलांनी बोलवलं. का रे मूर्खा, तुला कळत नाही? माणूस पाहून कचरा टाकायला सांगितला होता ना. जी सरकार, तेच तर केलं ना. बराच वेळ झाला, माणसं शोधत होते, नेमकं हे आले म्हणून त्यांच्या अंगावरती टाकला. पाटील, सांगायचं तात्पर्य काय? दृष्टांत संपला. तात्पर्य महत्वाचं आहे की जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाही आणि म्हणून आपली फजिती होत असते. काय मागावं कळत नाही, पण संतांनी आपल्याला सांगितलं. संत किती गोड सांगतात हो. संतांचा सहवास सुंदर आहे, संतांचं गावही सुंदर आहे आणि संतांच्या गावात आनंदही आहे. आणि संत आपल्याला मार्ग दाखवतात. मार्ग
प्रमाण आहे बघा ना. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश. जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची तळमळ करण्याची गरज नाही. आणि संसार तर दुःखमय आहे, पापरूप आहे, अनित्य आहे. या संसारामध्ये असा एकही दिवस नाही की त्या दिवशी आपल्याला तळमळ नसेल. सकाळी जर मुलगा शाळेत गेला, संध्याकाळी परत येईपर्यंत आईला करमत नाही. मी विचार करतो, मायबाप हो, छत्रपती राजांच्या आईने स्वतःच्या मुलाला हातात तलवार दिलेली आहे, युद्धासाठी प्रेरित केलं, स्वराज्याचं महत्व सांगितलं. त्या आईचं काळीज कसं असेल हो? शाळेत गेलेला मुलगा संध्याकाळपर्यंत घरी नाही आला तर तुम्हाला भाकर खावीशी वाटत नाही. ती स्वतःच्या मुलाच्या हातात तलवार देते, युद्धासाठी पाठवते. त्या आईचं काळीज कसं असेल? संस्कार कसे असतील? तिला काय वाटलं असेल? आणि म्हणून ही संत विचार त्यांच्यामध्ये रुजलेली असल्यामुळं, कारण की संत हे स्वतःसाठी कमी जगत असतात, इतरांसाठी त्यांचं जगणं असतं. जिजामाता संसारात जरी असतील पण ज्या विचारांनी प्रेरित होत्या ना, त्यांच्यावरती मला वाटतं महाभारताचा चांगला प्रभाव असावा. महाभारतातली कोणतीही त्यांना समजली असावे, कारण की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा अतिशय गोड वर्णन केलेलं आहे. गोपालकृष्ण महाराजांच्या या अनेक लीळा आपण ऐकलेल्या आहेत. एक वेळचा प्रसंग असा आहे, कुंती मातेला भगवंत म्हणतात की आत्या, सगळ्यांनी माझ्याकडे मागितलं, काहीतरी मागितलं, प्रत्येक जण मागत होता, मी त्यांना देत गेलो, त्यांनी जे मागितलं मी त्यांना दिलं, तू काहीच नाही मागितलं ना आत्या? आणि त्यावेळेला कुंती देवाकडे काय मागते फार महत्वाचं आहे, हे तर आपल्याला कधी मागताच नाही आलं. काय मागितलं असेल? कुंती म्हणते, देवा मला जर तुला द्यायचंच असेल ना तर दुःख दे. कोणी मागेल का हो दुःख? कोणी दुःख देवाकडे मागेल का? नाही. आपण तर मंदिरात गेल्याबरोबर 10ची नोट, त्याला 20ची नोट अर्धी जोडलेली, अर्धी 10ची, कमीत कमी 10ला 10चे तरी जोडायचे, कारण मी मंदिरात राहतो ना, त्यामुळे माझा अनुभव आहे. 10ला अर्ध्या 10च्या नोटला अर्धी 20ची नोट. आणि मग त्या फुल विकणाऱ्या व्यक्तीसारखं कृष्ण अर्पण. पाणी तर असं ओतते बाई, अर्धा गिलास 5 रुपये दक्षिणा. याचा अर्थ मी असं म्हणत नाही की तुम्ही दक्षिणा जास्त करावी, कारण की माझ्या देवाला पैशाची गरज नाही. रोज आपण विडा वाहताना म्हणतो, काय म्हणतो? पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणतो ना. देवाला पैशाची नाही गरज, देवाला गरज कशाची आहे? श्रद्धेची, भाव. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली फार गोड आपल्याला निरूपण करतायत. ते काय म्हणतात? पैगा भक्तीचे नावे मज फूल एक तरी वाहावे. काय म्हणतात? एक फूल भगवंताला भक्तांनी समर्पित करावं, परंतु भगवंत त्या फुलाचा सुगंध घेण्याऐवजी काय करतो? खाऊन टाकतो. किती गोड उदाहरण आहे बघा ना तुम्ही. त्या भगवंताला काही माहिती नव्हतं का फुलाचा सुगंध घ्यावा, पण भगवंत त्या फुलाला खातो का? कशामुळे? ऐकलेल्या कथा असतील, थोडक्यात सांगतो आणि पुढे चालतो. ज्या वेळेला संधी करण्यासाठी श्रीकृष्ण भगवंत त्या हस्तिनापुरामध्ये गेलेले असताना दुर्योधनाच्या पत्नीने अनेक पंचपक्वान्न बनवलेले आहेत. आपणही पंच अवतार करतो, अनेक पदार्थ बनवलेले आहेत. मात्र श्रीकृष्ण भगवंताने ते एकही पदार्थ चाखलेला नाहीये, त्याची चव देखील घेतलेली नाहीये. कशामुळे? दुर्योधनामुळे. कथा तुम्हाला पूर्ण माहिती आहे म्हणून विस्ताराने सांगणार नाही, पण तोच भगवंत पंचपक्वान्नाचा त्याग करतो आणि विदुराकडे जाऊन काय खातो? कण्या खातो. मनमोहन मनमोहन मुरलीवाला नंदाचा नवेला, नंदाचा नवेला.
किती गोड सांगितलेलं आहे बघा. कारण की देवाला तुमच्या कशाचीच गरज नाहीये, पण तुमचा भाव आणि श्रद्धा फार फार महत्वाची आहे. आणि ती देवाला आवडते, ती देवाला आवडते. एक सुंदर प्रसंग आहे. साधा एल्हायसा तिचं नाव स्वामींच्या सन्निधानात आलेली आहे. कारण की महानुभाव मंडळी सुद्धा इथे बरीच आहे, उपदेशी मंडळी. आणि मला म्हणून थोडस चरित्रात जावं लागतं. ज्यांना माहिती नाही त्यांना थोडस कंटाळवाना विषय वाटेल, पण फार महत्वाचं आहे. तिने जे मागितलं ना ते फार सुंदर मागितलं. एल्हायसा नावाची एक बाई स्वामींच्या सन्निधानात येते. स्वामींनी तिचं नाव प्रासादिक साधा असं ठेवलेलं आहे. तिचा भाव फार उत्तम आहे. अंघोळीला जाते परत येत असताना रिंगणीची फुलं तिने आणली, देवाला समर्पित केली. त्यांनी पूजन केलं. बाईसांना वाईट वाटलं, बाईसा रागावल्या. पण स्वामी म्हणतात, बाई भाव तो काही रिंगणीच्या फुलाचा होता, भाव तर सुवर्णासारखा. त्या सुवर्णाच्या फुलाची उपमा स्वामींनी त्या रिंगणीच्या फुलांना दिलेली आहे. आणि म्हणून मायबाप हो, आपण काय देतो यापेक्षा कोणा भावनेने देतो हे फार महत्वाचं आहे. भाई देवाची उष्टी बोरं आपल्याला माहिती आहे. शबरीची उष्टी बोरं खाल्लेला आपल्याला प्रभू रामचंद्रही माहिती आहे. बोरं उष्टी होती, परंतु भाव उष्टा नव्हता ना मायबाप. आणि म्हणून देवाला तुमचं धन द्रव्य संपत्ती मोठेपण श्रीमंती, तुम्ही रंगाने गोरे आहात का काळे आहात, काही घेणं देणं नाहीये. नाही मिळाली भुकेला विठाला, नाही मिळाली भुकेला विठाला, नाही मिळाली भुकेला विठाला, नाही खूप सुंदर गोड. वेळ होत चाललेला आहे, वेळ आपल्यासाठी थांबत नाही. 11ला आपल्याला कीर्तन संपवायचं, अजून मी पहिल्या चरणाकडे पोहोचलो नाही. म्हणून थोडस आता प्रमाणांना मी आवर्त घेतो आणि पुढे सरकतो. मी आपल्याला साधा सांगत होतो, इतकी साधी ती की देवाचं पूजन ती रिंगणीच्या फुलानं करताना तिचा भाव मात्र सुवर्णाचा स्वामींनी म्हटलेला आहे. आणि म्हणून स्वामी एक वेळेला त्या साधेला म्हणतात की साधा आपण काही मागा. साधेला देवाने साधा नाव दिलं यावरूनच लक्षात आलं असेल आपल्याला. तिला स्वामी सांगतात की बाई मागा. जी स्वामी जगन्नाथा मागून येणे, मला मागता येत नाही, काय मागावे मला कळत नाही. पुन्हा स्वामी म्हणतात की बाई मागा. पुन्हा ती म्हणते की देवा मला काय मागावं कळत नाही, काय मागू मी. पुन्हा स्वामी म्हणतात की बाई मागा. त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की देवाला काहीतरी द्यायची इच्छा आहे. आपण जे मागतो ना ते फार महत्वाचं नसतं, देव जो देतो ते फार महत्वाचं असतं. साधं उदाहरण घ्या तुम्ही. बघा, एखाद्या खेळण्याच्या दुकानमध्ये तुम्ही गेलात, लहान लेकरू असतं, ते एखादं खेळणं मागतं, तुम्हाला माहिती आहे ते 2 दिवसापेक्षा जास्त टिकणार नाही, टिकणार नाही, माहिती असतं. पण लेकरू जेव्हा हट्ट करतं ना तेव्हा तुमचा नाविलाज होतो आणि म्हणून त्याला द्यावं लागतं. आणि म्हणून देवाकडे तुम्ही जाता, विडाई ठेवता, देवाला मागत असतं, देवा मला पेंट्या राजा सोन्या कोणीतरी पाहिजे रे, कोणीच नाही.
किती दिवस एकटं राहायचं? लोक बोलतात, नावं ठेवतात, लग्नाला 15 वर्ष झाली. पाहिजे ना राजा सोन्या? काय मागतो आपण? आणि मग सोन्या जन्मालाही येतो, मोठाही होतो. एकटा असल्यामुळं सर्व शेती वाती विकून त्याला खूप शिकवलं आणि त्याला मोठी नोकरी. दैव बघा कसं आहे, प्रसादाचं असल्यामुळे त्याचं दैवही चांगलं आहे. शिकलं, मोठं झालं, अमेरिकेत गेलं, तिकडच लग्न केलं, तिकडच मेलं, आलंच नाही. काय उपयोग झाला? आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, जननी जनेतो भक्त जने या दाता शूर. खूप काही बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण मी आवर घालतो, साधा मला तुम्हाला सांगायचे. आणि म्हणून जन्माला अशा मुलांना घालावं जो भक्त असला पाहिजे, दानी असला पाहिजे, नाही तर त्यापेक्षा वांज राहिलेलं बरं, असं म्हणतात शास्त्रकार. मुलगा असा जन्माला यावा छत्रपती सारखा, की आजपर्यंत इतके दिवस होऊ नये प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांनी जागा निर्माण केलेली आहे. असा एकच मुलगा जन्माला यावा की त्यांनी आपली कीर्ती सूर्यचंद्र असेपर्यंत या गगनामध्ये उभी केली पाहिजे. असा एकच मुलगा यावा. 4-4 आहेत, एकही कामी नाही, काय उपयोगाचं आहे? साधा मी सांगणार आहे. एक वेळ काय झालं बघा, 2 मुलं, वडील सरलेले आणि म्हणून आईवरती सर्व जबाबदारी आलेली. आता आई म्हातारी होत होती, मुलांचं लग्न झालं, सुनबाई आलेली आहे. सगळ्या सुना अशा असतात असं नाही, नाही तर पुढच्या वर्षी म्हणताल नको बा त्या बाबाला, ते बाबा आमच्यावरतीच बोलतो. आणि म्हणून सगळ्याच काय अशा नसतात. त्या सुनांनी सांगितलं, तुमच्या आईला जर घरात ठेवायचं असेल तर मी राहणार नाही. काय करायचं? दुसऱ्या मुलाकडे गेली. दुसराही मुलगा कंटाळला. ती म्हणते की बघा ती सांभाळत नाही, मग मीच काय गुत्त घेतलं का? गुत्तच ना, हा गुत्त घेतलं का? आता काय करायचं? आता तिसरा मुलगाही नाही. बरं, गावात मंदिरही नाही. मंदिर असलं तर निदान ते इंदोरीकर महाराज म्हणतात की एखादं म्हातारं मंदिरात दिसत असेल तर याचा अर्थ असा नाही ते फार धार्मिक आहे. घरी जागाच नाही, काय करणार बिचार, आहे का नाही? जागा नाही म्हणून मंदिरात आहे, फार धार्मिक आहे असं नाही. आणि मग जी लोक मग आता ही रिटायर झालेली, हे विचारत नाही, ते विचारत नाही, मग बाबा तुमच्या मार्गात आम्हाला येऊ देता का? माझा आम्हाला वरवरे का होईना म्हणावं लागतं. हो चला, पण मनामध्ये मात्र एक विचार येतो, ज्या वयामध्ये तुम्ही पुण्य करायला पाहिजे, ज्या वयामध्ये तुमचे हात पाय डोळे सर्व दक्ष होतं, त्या वयामध्ये तुम्हाला देवधर्म करावा वाटला नाही. आता परिस्थिती आली म्हणून करून करून भागला. माहित आहे सगळं तुम्हाला. आवडेल का देवाला? नाही आवडणार, पण साधा मात्र देवाला आवडली. त्या साधेचा भाव आवडला आणि म्हणून देव म्हणतोय साधा मागा काहीतरी. त्या साधेने जे मागितलं ना, खूप गोड मागितलं. ती साधा देवाला म्हणते, देवा मला मागताच येत नाही, पण तुम्ही म्हणताय तर मला काय द्या? पूर्ण संबंध द्या. तो काय असतो काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल, पण एवढं लक्षात घ्या की ते एवढी मोठी वस्तू आहे की तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये तेच सांगतायत, पण मी तुम्हाला अगोदर सांगितलं. त्याचं विश्लेषण मी शेवटच्या चरणामध्ये करणार आहे. आणि म्हणून आपण काय मागतो हे फार महत्वाचं नाहीये. देव आपल्याला जे देतो ना ते फार महत्वाचं असतं. देवांनी, मी कुष्टियाचा दृष्टांत तुम्हाला थोडक्यात सांगत होतो. बोलावं असं खूप वाटतं, कितीतरी बोलावं वाटतं, पण वेळेचं भान राखता तुकोबारायांनी आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं की देवाकडे काय मागावं. हे चिदान देगा देवा. एक दाता आहे, एक याचक आहे. याचक मागणारा आहे, दाता देणारा आहे. आणि म्हणून माझ्या देवाने सुद्धा तुम्हा आम्हा सर्वांना मागितलेलं आहे. काय मागितलेलं आहे?
बापूची खूप तळमळ दिसते. बापू खूप गोड म्हणता तुम्ही, पण आता एवढं जोरात बोलत जाऊ नका, नाही तर देवाला आठवण यायची तुमची. एवढं गुणगान गाताय म्हणून अवघड व्हायचं. हा? असो असो, चला बापूंसाठी एकदा टाळ्या वाजवा मंडळी, जोरात. छान छान छान. बघा तुम्ही काय होतं, एखाद्या वेळेला आपली घरातली माणसं आपल्या हितासाठी सांगतात, पण आपण तेही ऐकत नाही. काय झालं, 30 वर्षाचं वय झालं, मुलीचं काही लग्नच होईना. मोठ्या घरातली मुलगी, श्रीमंत घरातली मुलगी, आणि तिला पाहायला येणार, मग साधारण कोणी येणार आहे का? पाहायला येणार पण मोठ्या घरातलंच येणार ना. 30 वर्ष वय झालं, 35 वर्ष वय झालं. आता आईला चिंता वाटायला लागली, माय तू आता 35 वर्षाची झाली, अजून 5 वर्ष नाही केलं तर अवघडच आहे. आणि म्हणून कशामुळे बरं लोकांना पसंत येत नसेल असं त्यांनी संशोधन केलं, आणि लक्षात आलं की आपली मुलगी खूप श्रीमंत घरात जन्माला आली, पण भाषा मात्र तिची थोडीशी अशुद्ध आहे. आणि म्हणून तो भाऊ त्या बहिणीला सांगतो की आता एक काम करतो, तुला ते मुलगा पाहायला आला की तू त्याला कसं बोललं पाहिजे तुला लक्षात घे. त्याने विचारलं, शाळा झाली का? तू काय म्हणायचं? हो. तुम्हाला स्वयंपाक बनवता येतो का? तू काय म्हणायचं? हो. असं त्याने 4-5 प्रश्न, आता वेळ कमी असल्यामुळे लय विचारणार नाही मी, जायचंय ना. त्यामुळे थोडक्यामध्ये फक्त त्याने सांगितलं की हो असा शब्द उच्चारायचा. कळालं का तुला? तिची भाषा काय होती? अशुद्ध होती. ती हो नाही म्हणायची. काय म्हणायची? हा. काय म्हणायची ती? हा. कळलं ना तुम्हाला? जाऊ द्या, काला झाल्यावर कळेल, जाऊ द्या, काय कळेल कधीतरी, खाल्ल्यावर तरी कळेल देवाचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की तिला तोच भाऊ समजून सांगत होता. 4-5 वेळा सांगितलं असतं, लक्षात आलं असतं की तू विचारल्यानंतर हा नाही म्हणायचं. काय म्हणायचं? हो. मग तो भाऊ म्हणतो, जेव्हा समजलं का तिने हो म्हणावं का नाही, ती काय म्हटली? हा. म्हणजे कळालं का? आणि म्हणून असं म्हणतात, जसं एखादी सासूबाई सुनेला समजवते त्यावेळेला त्याच्या आईने पक्क शिकवलेलं असते, सासू बोलत असते, आणि म्हणून तू कसं राहा, सासू करते वटवट आणि तू लई निबर. कोण सांगते? आई सांगते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये कमीत कमी आपल्याला नाही कळालं तर संतांनी जर आपल्याला सांगितलं असेल किंवा संतांनी जे मागितलेलं असेल त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून तरी आपण पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून या अभंगामध्ये तुकोबारायांनी फार देवाला गोड मागणी केलेली आहे की देवा मला काय दे, तू काहीच नकोय, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. आणि जर मग तू अशा प्रकारचं मला दान दिलंस तर मी काय करेन हे देवाला म्हणतायत, देवा तू अशा प्रकारचं जर मला दान दिलंस ना तर मी आनंदाने गुणगान करणार आहे तुझं. ते गुणगान आपल्याला नाही करता आलं देवाचं. भंडारेकरांना एक वेळेला इंगळी चावलेली आहे, वेदना होत आहेत. त्यावेळेला भंडारेकर देवाला म्हणतात, स्वामी मी आपल्या स्वरूपाचं गुणगान करू? आणि काय आश्चर्य म्हणाल तुम्ही, भंडारेकर ज्या वेळेला ते भगवंताचं स्वरूपाचं वर्णन करतायत, जसं आपण रूपाच्या अभंगामध्ये देवाचं वर्णन करत असतो, आणि भंडारेकरांच्या लक्षात आलं की विंगळी चावलेलं जे विष आहे ते हळूहळू कमी होत आहे.
प्रत्येकाला ते संसार रूपी लक्षात आलं ना तुमच्या, दंश केलेला आहे मायबाप. फार अवघड आहे. कुष्टियाचा सांगता सांगता थांबलो होतो, आठवला म्हणून पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो. कोणी नाही हो आपलं, गावातला खूप प्रतिष्ठित सदर्थ माणूस. त्याला असं वाटायचं माझी पत्नी, माझी मुलं सगळी माझी, एवढं सगळं माडी बंगला, नौकर चाकल, मला काय कमी आहे की देवाकडे जाऊ मी मागायला. मागणं हे कोणाचं काम असतं? दुबळ्या माणसाचं. पण हे चुकीचं आहे. तुम्ही कधी अंबाळीला गेलात तर बघा, करोडपती असणारी लोक सुद्धा हातामध्ये भिक्षेचं पात्र घेऊन तुमच्या दारावरती कोर अन्न मागायला येतात. याचा अर्थ असं नाही की ते दरिद्री आहेत, भिकारी आहे. राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पाव. किती श्री गुरु सारिका सदा पाठीरा, किती सुंदर प्रमाण आहे. पण म्हणायचं नाहीये वेळ कमी आहे म्हणून. हा, खूप सुंदर, महत्वाचं आहे. म्हणजे जी राजाची कांता आहे, जी राजाची पत्नी आहे, तिला काही घोर अन्न मागायची गरज आहे का हो? पण तो विधी आहे. काय समजलात? तो विधी आहे आणि म्हणून मागावं लागतं. आणि म्हणून प्रत्येक मागणारा हा दुबळाच आहे, गरीब आहे असं नाही. गरीब आहे असं नाही. तुकोबांच्या जीवनाकडे जर आपण बघितलं तर लक्षात येईल की बरचसं काही श्रीमंत असताना त्यांनी गमवलं. मग देवाला आपल्यासारखा माणूस असता तर म्हणला असता, देवा पत्त्यावरती सगळं काय गमवलं, एवढं काय तुझं नाव घेतो, अजून एकदा तरी माझा मटका लागू दे ना. कोण काय मागल सांगता येत नाही. कोण काय मागल? जो जो विचार करतो, जो ज्या ठिकाणी असतो तो तेच मागतो. जो जेची असेल तो तेची बोले. जो जे असतो तो ते बोलत असतो. ज्याला जे आवडतं तो ते करत असतो. ज्याला जे सांगता येतं तोच ते सांगत असतो. जसं मी सांगतोय, तुम्हाला काय आवडतं मला माहिती नाही, पण मला काय सांगता येते मला माहिती आहे म्हणून मी ते तुम्हाला सांगतोय. हा, तर त्या गावातल्या पाटलाला सुद्धा असं वाटायचं की माझे सगळेच आहेत. हा, कोणासारखं? तुम्हाला वाल्या कोळी माहिती आहे ना, त्यालाही तसंच वाटलं होतं. पण नारद मुनी संतांची भेट झाली आणि नारद मुनीने एकच प्रश्न केला, का हो तुम्ही ज्यांच्यासाठी हे एवढी लूटमार करत असता ते तुमच्या पापात भागीदारी आहेत का? तो म्हटला का नाही, जा विचारून या. मग आता यांना वाटायला लागलं की हे पळून जातील आणि म्हणून नारद मुनींना तिथेच त्यांनी बांधून ठेवलं. घरी गेला, पत्नीला विचार, का ग मी हे जे करतोय कोणासाठी? आमच्यासाठी, मुलांसाठी, स्वतःसाठी. मग मी ज्या पद्धतीनं कमवतो त्यामध्ये मला बरंच पाप लागतं असं नारद मुनी म्हणतायत, संत सांगतायत. त्या पापात तू सहभागी होशील. आता ती बाई बिचारी खरंच पतिव्रता होती नाही का, आणि म्हणून ती खोटं बोलली नाही. जर आजची असती तर तिला वाटलं असतं खोटं बोलायला काय जातंय, काय जातंय काय, आणि म्हणून म्हणली असते हो हो, फार लाडातून म्हटली असते. नाही, मग तुम्ही एवढं कमवून आणता, आमच्यासाठी करता, आणि मग काय नाही, तुमच्या प्रॉपर्टीत अर्धी हक्काची बाजू माझी आहे. मग पापात येईल, पण पाप देताही येत नाही, घेताही येत नाही. लक्षात घ्या. पुण्य सुद्धा देता येत नाही. लक्षात घ्या. पत्नीने देवधर्म केलेला पतीच्या उपयोगात जात नाही. ज्याचं त्याला जेवावं लागतं. किती प्रेम असेल मुलावरती, आणि म्हणून पंक्तीत गेला, भंडाऱ्यातल्या 10 गुलाबजामुन खाऊन आला तर तुमच्या तोंडाला गोडी नाही येणार आहे का नाही? त्यासाठी तुम्हालाच खावं लागेल. तशीच भक्ती आहे. भक्ती दुसऱ्याला करून सांगता येत नाही, ती स्वतः करावी लागते. तेव्हा त्याचा मोबदला आपल्याला मिळत असतो. आणि म्हणून संत आपल्याला सांगतात की बाबा रे, जर भगवंत मला प्रसन्न झाला तर मी त्याला तुझं स्वरूप मागेल आणि त्याचं गुणगान गाईल. कसं? जसं मीरेने गायलं. बघा ना तुम्ही, श्रीकृष्ण भगवंत गेल्यानंतर 4,500 वर्षानंतर ही मीराबाई 500 वर्षापूर्वी आली, जिने कृष्णाला बघितलं नाही, पण लहानपणी हसत हसत तिचे वडील म्हणतात की माझा पती कोण आहे? मीराबाईंनी आपल्या वडिलांना विचारलं की प्रत्येकाचा पती आहे, माझा पती कोण आहे? आणि म्हणून सर्वज्ञ म्हणतात की जीवाचा नित्यपती कोण आहे? तो भगवंत आहे. तो पुरुष अथवा स्त्री कुणीही असोल, खऱ्या अर्थानं जीवाचा पती जर असेल तर तो भगवंत आहे. आणि म्हणून तिच्या वडिलांनी सुद्धा सांगितलं की तुझा पती कोण आहे? कृष्ण आहे. आणि त्या दिवसापासून तिला असं वाटायला लागलं की हा माझा पती आहे. दररोज ती श्रीकृष्ण भगवंताचं गुणगान गात होती. किती सुंदर अलीकडे सुद्धा रचना आल्या हो. मी कधी मध्ये म्हणत असतो, आवडते मला, थोडस म्हणेल मी.
एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो। एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी। राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया। राधा जिसे खो बैठी वो गोविंद, मीरा हाथ बिकाया। एक पगली एक दासी, दोनों हरि प्रेम की प्यासी। अंदर क्या दोनों की चाह में बोलो। एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक किती गोड वर्णन आलेलं आहे बघा तुम्ही त्या देवाचं गुणगान. राधेला कशाची देवाची भूक होती, मीरेला कशाचीच भूक नव्हती. ती ते भगवंताच्या प्रेमात आतुरलेली होती. तिला फक्त देवाचं स्वरूप तिने बघितलेलं नव्हतं, ऐकलेलं होतं. जे द्रौपदीला ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवंताचं वर्णन तिने ऐकलेलं आहे, एका क्षणामध्ये तिने आपलं सर्वस्व त्या देवाला अर्पण केलेलं आहे. आपण कित्येक वेळा देवपूजेमध्ये म्हणतही असाल, पती म्हणोनी श्रीकृष्णाला माणितसे रुक्मिणी, सुदेवा जाऊन सांगा झनी, सुदेवा जाऊन सांगा झनी, तळमळते मी. ऐकलेलं आहे आपण, अंतकरणी भेट करावी माझी येऊन, ही आतुरता असते. हे त्या देवाचं गुणगान असतं, जे गात असताना डोळ्याला पाझर फुटला पाहिजे. संसारासाठी तर किती रडतो आपण, दिवस रात्र रडत असतो, रडतच असतो, नाही का? आणि म्हणून जर तुम्ही त्या भगवंताचं गुणगान गायलात तर तो देव सर्व काही घेऊन उभा आहे, परंतु भक्त मात्र तुकोबाराय मात्र देवाला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, काहीच लागत मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. संतांच्या संगतीचा हा असर आहे माय बाबू. बघा ना,
वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झालेला आहे. कशाची संगत आहे ही? संतांची संगत आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की संगत करे बडे से तो बडत बडत जाय और संगत करे गधे से तो दूध लाता खाय. आणि म्हणून कोणाची संगत करावी फार महत्वाचं आहे. संत संगतीचे काय सांगू सुका, संत संगतीचे काय सांगू सुका, संत संगतीचे काय सांगू सुका, संत संगतीचे काय सांगू सुका. सुंदर. संत संगतीचं हे सुख आहे. संतांच्या संगतीत गेल्यानंतर काही क्षण का होईना आपण संसाराला विसरून त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन होत असतो. आणि म्हणून माणसाला आनंदी होण्यासाठी वयाची आट नाही, पण काही वयामध्ये काय करायला पाहिजे हे कळालं पाहिजे. काय झालं, एक म्हातारे बाबा होते आणि ते बँकेत गेले. नाही, यांच्यासारखे नाही हो. बँकेत गेल्यानंतर तो अधिकारी इंग्रजीत बोलत होता. आता बाबांचं वय 80 वर्षाचं. यांना म्हटलं आपल्याला यायला पाहिजे, आमच्या आई वडिलांनी आम्हाला शाळेत पाठवलंच नाही. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आपल्याला इंग्रजी आलीच पाहिजे. आणि दुसरा म्हटले प्लस पॉइंट असा आहे की आपल्या घरामध्ये मास्तर सुद्धा इंग्रजीचाच राहतो. भाड्याने पहिले द्यायचे ना गावामध्ये रूम भाडोत्री म्हणून. थोडा भाड्या म्हणलं की जरा वेगळंच वाटतं नाही का. कुठतरी ऐकलं होतं भाड्यानं भाड्याची गाडी, ते लय लंबल असं काय सांगणार. पण तुम्हाला लक्षात आलं असो. आणि म्हणून आजोबाला आता म्हातार वयामध्ये 80 वर्षाचं वय झालं, इंग्रजी शिकावी. गेला म्हटला काऊ गुरुजी मला इंग्रजी शिकवाल का. आता त्यांना वाटलं बाबा नाही म्हणाव तर हा घरात राहू द्यायचा नाही, कराव काय. बरं 80 वर्षाचं वय झालंय, तळमळ पाहिली त्यांनी, जिद्द पाहिली. ठीक आहे म्हटले. आजोबा म्हटले इंग्रजी अतिशय सोपी भाषा आहे, खूप सोपी भाषा आहे. मराठीमध्ये थोडासा ह्रस्व दीर्घ काना मात्रा चुकला की अर्थ बदलतो. म्हटले इंग्रजीत असं काही नाही. तुम्हाला 2 गोष्टी आल्या तर तुम्ही इंग्रजी बोलायला शिकला. काय? यस आणि नो. तुम्हाला माहिती आहे वाटतं. जाऊ द्या मग, आता कशाला सांगतो आहे का नाही. यस नो म्हटलं आता माहिती आहे तुम्हाला, म्हणून कळालं पाहिजे हो, नाही तर मोठी फजिती होते. बरं म्हातारा पुढं गेलं. आता त्याने गप बसावं ना वा. ती फजिती त्याने बघितली. आंघोळीला बसला, काय मागावं ते यस नो तुम्हाला माहिती आहे. पुढे जातो थोडस अजून. ते पेपर वाचायला मराठीचा घ्यावं ना, इंग्रजीचा घेतला. आणि घेतला तर घेतला, त्याला कमीत कमी एवढं तर कळायला पाहिजेत होतं आजोबांना की हा आपण स्वैसा धरावा. त्यांनी कसा धरला, उलटा. आणि तेवढ्यात एक जणाचं गेलं पाकिट. माझं पाकिट चोरीला गेलं, पाकिट चोरीला गेलं, कुणी घेतलं. आता प्रत्येक जण पाहत होते, पण तो आजोबा असं दाखवत होता आपण कोणाकडे लक्ष द्यायचं नाही, लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. 80 वर्षाचे आजोबा पेपर वाचतायत इंग्रजीचा. आणि म्हणून मस्त पैकी असा उलटा पेपर धरला. कोणी विचारतंय काय, कोणाकडेच लक्ष नाही. त्या व्यक्तीचं लक्ष गेलं. म्हटले सगळे माझ्याकडे पाहतायत, ते आजोबा काही पाहत नाहीत. पेपरच्या आडवा तोंड लपवलंय. का हो आजोबा, पाकिट घेतलं का? यस. तुम्हाला माहिती आहे यस. आणि मग जे मार बसला कशामुळे हे फार महत्वाचं आहे.
कशामुळे? अज्ञानपणामुळे. आणि म्हणून जर आपल्याला एखादी गोष्ट जमत नसेल ना, जसं आता मला गायला जमत नाही, कारण की आपण कधी शिकलोच नाही. आता ही विद्यार्थी वर्ग उद्याचे खूप मोठे कीर्तनकार आहेत, पंथामध्ये संप्रदायामध्ये त्यांचं नाव फार लौकिक होणार आहे. हे बालकडू लहानपणी घ्यावं, पण आमच्या नशिबात नसेल. आणि म्हणून प्रवचन कसं तरी मोडकं तोडकं करायचो, पण सर्वांच्या इच्छेमुळं कीर्तनाला उभं टाकलो. तेवढंसं गायला येत नाही, पण बघू, प्रयत्न करू. अजून खूप काही लंका म्हणतात ना, बहुत दूर है, देखेंगे अभी, बचेंगे तो और लढेंगे. आलं तर ना, आलं पाहिजे, पण एवढी काळजी घ्यावी लागेल की बाबा कीर्तन आलं पाहिजे, नाही आलं तर कसं काय करणार. आणि म्हणून तुमचं प्रेम आहे माझ्यावरती की तुम्ही मला बोलवलं, नाही का नाही. आणि म्हणून तुकोबाराय या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आपल्याला म्हणतात की देवा, मला ज्यासाठी लोक भक्ती करतात, ज्यासाठी साधना करतात, तपश्चर्या करतात, कोणीतरी काहीतरी लागतं म्हणूनच करतं ना. श्रीकृष्ण महाराजांच्या आई वडिलांनी, वसुदेव देवकींनी तपश्चर्या केली, साधना केली. आपल्याला सर्व माहिती आहे, ते सुपकराजा सुपकराणी पासून तर वसुदेव देवकी पर्यंत कथा. त्यांना काय हवं होतं? असं एक रत्न पोटी जन्माला यावं की ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्धार करावा. श्री दत्तात्रय प्रभूंच्या आई वडिलांना सुद्धा तेच वाटत होतं. कोण आहेत श्री दत्तात्रय प्रभूंचे आई वडील? आपण कथा ऐकताय, सर्वांना माहिती आहे. अत्रि ऋषी, अनुसया माता. आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी स्वतःलाच दान दिलेलं आहे. अर्थ ऐकलेले असतील, आपण ऐकलेत ना, सांगण्याची गरज नाही. पण अजून एक त्यातला प्रसंग मला थोडा आठवला म्हणून सांगतो. श्री दत्तात्रय प्रभूचं गुणगान करत असताना दैवल्य ऋषीची कथा आपण ऐकली असेल. कालच म्हणे सहस्त्र अर्जुनाची ऐकली. आज सहस्त्र अर्जुनाला देव प्रसन्न झाला, हातावरती धुपट नाही, ते बघितलं आणि देवाने तो करपट येणारा वास सांडी सांडी म्हणून त्याला टाकायला लावला. आणि प्रसन्न झाल्यानंतर 1000 हत्तीचं बळ या 2 हातामध्ये दिलं. देत असताना मात्र 3 गोष्टी सांगितल्या की ते तुम्ही न केल्या पाहिजे. त्याही तुम्हाला माहिती आहे. पण पुढे जायचं, मला अजून सांगायचं तुम्हाला की माणसाला जेव्हा एखादी गोष्ट प्राप्त होते ना, माणसाला मागचं पुढचं भान राहत नाही. देव देऊन पाहतो, प्रत्येकाला देतो, पण दिल्यानंतर बघा तुम्ही, कबीरांचा फार सुंदर दोहा आहे. प्रत्येक जण देवाकडे कशामुळे जातो? भयाचे पोटी. तुकोबांचा आहे हा अभंग. तुम्ही म्हणाल बा, कबीरांचं नाव घेतलं आणि तुकोबांचं सांगताय असं नाही. भयाचे पोटी दुःखाची राशी, शरण देवासी जाता भले. काय म्हटलेलं आहे? भयाची पोटी दुःखाची राशी. देवाकडे जाण्यासाठी 2च गोष्टी संसारामध्ये आहेत. काय? एक तर तुम्हाला भय आहे, नाही तर दुःख आहे. कोणाच तरी काही दुखत, कोणीतरी येतं सकून पाहत, मग तुला त्या कोण्या गावचा असो, कोण्या तरी गावचा. आणि मग ही बिचारी उद्या सकाळी उठते, पुरणपोळी करते, नवऱ्याकडून चोरून पैसे घेते. आता विचार करा तुम्ही, चोरून घेतलेले पैसे देवाला दिल्यावर देव तरी घेईल का? घेईल. पण आपला भाव, आणि काय म्हटले भावाला काही, स्वामींचे फार सुंदर वचने आहेत. पण असो, सांगत होतो तुम्हाला, जे नको म्हटलं ते अगोदर जीव करत असतो. आणि देवाकडे जाण्यासाठी 2च कारणे आहेत. एक तर भय आहे, नाही तर दुःख आहे. कुणीतरी भयामुळे जातो, कुणीतरी दुःखामुळे जातो. आता विस्तार करायला वेळ नाही आणि म्हणून पुढे जातो थोडस.